2 वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध चालू आहे। या युद्धात तर अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि अजूनही त्यांच्यातील युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीये। पण या सगळ्यात त्या देशातील सामान्य जनता भरडली जाते। त्यांच्या पिढ्यानपिढ्या नष्ट होत आहेत। एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांचं हस्त खेळतं आयुष्य कोसळतंय। पण असं अचानक काय झालं की इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध चालू झालं? कारण कधीच कोणती गोष्ट अचानक घडत नसते, त्याला काही ना काही भूतकाळ हा नक्कीच असतो। आता तो भूतकाळ काय आहे, इराण आणि इस्रायल युद्ध का करत आहेत, याचे उत्तर आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। गेल्या काही वर्षांपासून जगभरामध्ये युद्धाचं वारं वाहतंय। अनेक देश एकमेकांवर हल्ले करतात। रशियन युक्रेन असेल, इस्रायल पॅलेस्टाईन असेल, हमास असेल किंवा आता कधी काळी एकमेकांचे मित्र असणारे देश जे आता एकमेकांचे कट्टर शत्रू झाले, ते म्हणजेच इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाबद्दल तर दररोज टीव्ही पेपरमध्ये बातमी ही नक्कीच असते की इस्रायलने इराणवर हल्ला केला किंवा मग इराणने इस्रायलवर हल्ला केला। आणि यांच्यातील युद्ध तर एवढं भयंकर चालू आहे की ते आता एकमेकांना अणुबॉम्बची धमकी देतात। या सगळ्या गोष्टी बघून हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो की खरंच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का? पण यांच्यातील युद्ध आत्ताच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे। पण आता फरक एवढाच की आधी ते अप्रत्यक्षरित्या होतं आणि आता प्रत्यक्षरित्या चालू आहे। पण आता अचानक असं काय झालंय की इस्रायलने इराणवर हल्ला केलाय आणि या वादाला कधी आणि कशी सुरुवात झाली? 1948 साली इस्रायलच्या निर्मितीवेळी या दोन देशातील संबंध अतिशय चांगले होते, कारण या दोन्ही देशाच्या आसपास अरब देश आहेत आणि दोघांनाही आपली ओळख आणि अस्तित्व टिकवायचं आहे, कारण या दोन्ही देशांना अरब देशाचं वर्चस्व मान्य नाहीये। त्यावेळी सगळे अरब व इस्लामी देश इस्रायलच्या विरुद्ध असताना फक्त शाह मोहम्मद रजा पहलवी याच्या नेतृत्वाखालील इराण हा देश इस्रायलच्या बाजूने होता। दुसरी गोष्ट म्हणजे तुर्कीनंतर इस्रायलला मान्यता देणारा इराण दुसरा इस्लामिक देश बनला। त्यामुळे त्यांच्यात 1979 ते 1980 सालादरम्यान अयातुल्ला खोमेनी यांनी इराणमध्ये इस्लामिक क्रांती केली आणि अचानकपणे ज्यू धर्माचे प्राबल्य असलेल्या इस्रायलला आपला शत्रू घोषित केलं। एवढंच नाही तर इस्रायलला नष्ट करण्याची घोषणा केली आणि इथूनच चित्र पालटलं। कधी काळी एकमेकांचे मित्र असणारे देश एकमेकांचे कट्टर शत्रू झाले। आता गेल्या 30 ते 40 वर्षांपासून एकमेकांवर ते आरोप करतात, धमक्या देतात। ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून इस्रायलने गाझामध्ये हमास विरोधात कारवाई सुरू केली। या कारवाईला इराणचा विरोध होता आणि इस्रायल विरोध करणाऱ्या काही संघटनांशी इराणचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत। तेव्हापासूनच इराण आणि इस्रायल या देशांतही वाद अतिशय विकोपाला गेले। काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणच्या सिरियामधील दूतावासावर हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर या दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला। या हल्ल्यात 2 लष्करी अधिकाऱ्यांसह रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचे 7 कर्मचारी मारले गेले, ज्यात सिरियातील सर्वात वरिष्ठ अधिकारी मोहम्मद रजा जाहेदी आणि त्यांचे उपअधिकारी मोहम्मद हज रहिमी यांचा समावेश होता, असा दावा इराणी प्रसारमाध्यमांनी केला। या सगळ्यात हा प्रश्न निर्माण होतो की इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी सिरिया या भागाचीच का निवड केली? 80च्या दशकात इराणकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे नव्हती, त्यामुळे इराणने हिजबुल्ला सारखी लष्करी संघटना तयार करून ती लेबनॉन व सिरियात ठेवली होती। त्यामुळे सगळीकडे अशी शक्यता वर्तवली जाते की इराणमधील लष्करी संघटना आणि शस्त्रसाठा उद्ध्वस्त करण्यासाठी सिरिया भागात हल्ला केला गेला आणि हा हल्ला केल्याच्या काही तासातच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की आम्हाला या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे। ते कधी आणि कसे होतील हे आम्ही स्वतः ठरवू, असं सांगण्यात आलं होतं। काही तासांनंतर इराणने इस्रायलचं जहाज ताब्यात घेतलं आणि त्यानंतर इस्रायल आणि इराण एकमेकांवर ड्रोन, मिसाईल्सचे हल्ले करायला लागले। त्यामुळे दोन्ही देशातील परिस्थिती बिकट होत चालली आहे। अगदी एकमेकांना अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे सगळ्याच देशांकडून त्यांना शांततेचं आवाहन केलं जात आहे। आता या युद्धाचा परिणाम भारतावर कसा होईल याबद्दल जाणून घेऊयात। इराण आणि इस्रायल सोबत भारताचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे आर्थिक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे। तसेच चाबहार बंदर विकास प्रकल्प हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खूप महत्त्वाचा आहे। या युद्धाचा परिणाम या प्रकल्पावरही होऊ शकतो। तसेच सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते आणि कोणत्याही जागतिक युद्धाचा परिणाम हा शेअर मार्केटवर होतोच। तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या जाऊ शकतात। महागाईवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो।
या युद्धाचा परिणाम इराण आणि इस्रायल या देशावर तर होणारच आहे, पण त्यासोबतच याचा परिणाम जगभरात होऊ शकतो। त्यामुळे हे युद्ध लवकरच थांबलं पाहिजे अशी आशा सर्व देश करतायत। तत्पूर्वी इथेच थांबूयात। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।